नमस्कार. लेट्सअप मराठीमध्ये मी प्राची आपणा सर्वांचं स्वागत करते. आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर या अर्थसंकल्पात सामान्य माणसांसाठी काय काय आहेत, काय तरतुदी आहेत, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आज प्रसिद्ध कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर दिलीप सातभाई आज लेट्सअप मराठी सोबत सर्वांशी चर्चा करणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आपण आज जाणून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठीच्या तरतुदी. सर, आज पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कर संरचनेबद्दल काय तरतुदी आहेत? नाही, असं आपण एकदम डायरेक्ट तरतुदी बघत बसण्यापेक्षा काय अपेक्षा होती आणि प्रत्यक्षात काय मिळालं या संदर्भात आपण चर्चा करणं जास्त संयुक्तिक ठरेल. तुम्हाला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये कोरोनाच्या महासाथीने आपल्या संपूर्ण भारताला, महाराष्ट्राला पूर्णपणे जखडलेला आहे. त्यामुळं प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये तुम्ही पाहाल की प्रत्येकाला वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागलेला आहे. नुसताच वैद्यकीय नाही तर मानसिक त्याचे जे काही असंतुलन जे आहे ते देखील फार मोठ्या प्रमाणात झालं आहे. आणि नुसतंच मानसिक संतुलन झालेलं नाहीये तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला काय करावं आणि काय करू नये अशा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तो होता. त्यामुळे लोकांच्याकडनं पैसे घेतलेत, कर्ज काढली आहेत आणि घरातल्या फॅमिली लोकांचे जे काही मेंबर्स आहेत त्यांचे आपण जीव वाचवले आहेत. ही सत्य परिस्थिती आहे आणि ही गेल्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात अनुभवलेली आहे. या परिस्थितीवर किंवा या बॅकग्राऊंडवर यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होणार होता. त्यामुळं पहिली अपेक्षा लोकांची अशी अपेक्षा होती की हा काही जो आपला कोरोनावर प्रचंड खर्च झालाय, कारण एक मनुष्य जरी ऍडमिट झाला तरी किमान 1,00,000, 2,00,000, 5,00,000 असा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आलेला होता. तर त्यासाठी किमान स्वास्थ्य विमा जो आहे किंवा ज्याला आपण आयुर्विमा म्हणतो किंवा त्याच्या हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात म्हणतो, त्याच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी घसघशीत वाढ मिळेल जेणेकरून आपला प्राप्तिकर वाचला जाईल अशी एक सामान्य माणसाची एक अपेक्षा होती. अर्थातच करदात्यांसाठी हा भ्रमनिरास करणारा एक अर्थसंकल्प आहे असं आपण म्हणू शकतो. सर, पुढचा प्रश्न आहे की तरुणांसाठी रोजगारांच्या संधीबद्दल किंवा स्टार्टअप इकोसिस्टीम याबद्दल या अर्थसंकल्पात नेमकं काय मांडलं गेलंय? नाही, आता अर्थसंकल्पाच्या दृष्टीने जर तुम्ही यामध्ये जर पाहत असाल तर याच्यात एक महत्वाचा मुद्दा आपल्याला असा लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या संदर्भात पहिलं आपण बोललं पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रात राहतोय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जर काही सांगायचं असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ब्लूमबर्ग नावाची आपली एक संस्था आहे आणि त्या संस्थेने अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने एक निरीक्षण नोंदवलं आहे. ते निरीक्षण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने आणि केंद्र सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, इतकं त्याचं महत्व अनन्य साधारण आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक निवासी म्हणजे जो इन्कम टॅक्स पेयर आहे, करदाता आहे, दरवर्षी अदमासे 32,000 रुपयाचे कर देतो व प्रत्येक वर्षी 32,000 रुपयाचे कर देतो. तर गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या 3 देशात राज्याचे जे काही करदाते आहेत ते अदमासे 20,000 रुपये देतात. त्या व्यतिरिक्त आणखीन 3 जण जे आहेत ते उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यांचे जे काही करदाते आहेत ते दरवर्षी फक्त 4,000 रुपये देतात कर. म्हणजे 32,000 महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू प्रत्येकी 20,000 आणि हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल अदमासे 4,000 रुपये. आता हे जे सगळे पैसे जमा केंद्र सरकारकडे होतात ते राज्य घटनेच्या आधारे 58% आणि 42%. 58% केंद्र सरकार ठेवून घेतं आणि 42% सर्व राज्यांना म्हणजे या राज्यांकडनं जमा झालेले सर्व राज्यांना परत केले जातात. आता त्याची डिस्ट्रीब्युशन जी आहे ही डिस्ट्रीब्युशन थोडीशी माझ्या दृष्टीने काळजीदायक आहे.
ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष घालायला हवं. आता महाराष्ट्राने जे 100 रुपये जर केंद्र सरकारला दिले, तर ती जी काही रक्कम परत ग्रँट्स म्हणून महाराष्ट्र सरकारकडे येते, ती केवळ 15 रुपये आहे. 100 रुपये आपण द्यायचे, 15 रुपये आपण परत घ्यायचे. नंतर तामिळनाडू, नंतर इतर जे राज्य आहेत त्यांना 34 रुपये परत मिळतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला 15 मिळतात, तामिळनाडूला 34 रुपये मिळतात. उत्तर प्रदेशच्या राज्याला 100 दिले की 200 रुपये परत मिळतात आणि बिहार राज्याला 100 रुपये दिले तर 400 रुपये परत मिळतात. आता प्रश्न असा याच्यात आहे की जे सक्षम राज्य आहे त्या सक्षम राज्यांनी इतर राज्यांची काळजी करावी हे मान्य आहे. पण ते मान्य करीत असताना त्या राज्याचा देखील भरभराट होतीये का नाही, का त्यांचा पूर्णपणे लचका तोडला जातोय, हे देखील पाहण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. आणि त्यामुळं हे जे काही 15 रुपये सध्या जे मिळत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही हानी सध्या झालेली आहे, ती हानी झालेली पाहता किंवा सध्याचे जे काही मध्यम एसएमएमईचे जे उद्योगधंदे आहेत, ते बुडलेले पाहताना या 15 रुपयापेक्षा किमान डबल रक्कम महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे, असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय. आणि त्याप्रमाणे जर या अर्थसंकल्पात सुधारणा झाली नसेल, तर महाराष्ट्रावर कुठल्या तरी परिस्थितीमध्ये काय म्हणतात त्याला अन्याय झाला आहे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आज देशाचा वर्षभराचा अर्थसंकल्प सादर झाला खरा, मात्र या अर्थसंकल्पाने एका सामान्य माणसाच्या महिन्याच्या बजेटवर नेमका काय परिणाम होईल? नाही, आता तुम्ही जर म्हणाल की या सामान्य माणसाच्या दृष्टीने काही बदल आहे का, तर या बजेटमध्ये कालच्या आणि आजच्या तारखेमध्ये काहीही बदल नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्यातलं जर सांगायचं ठरलं तर कोणतेही नवीन कर याच्यामध्ये त्यांनी सुचवलेले नाहीत. त्याचबरोबर कोणतेही जुने कर मागे घेतलेले नाही. त्यामुळं स्टेटस को हा जो काही भाग आपल्या याच्या दृष्टीने जो आहे तो या वर्षामध्ये कायम राहणार आहे. किंबहुना माझी अशी अपेक्षा होती की उत्तर प्रदेश आणि इतर 5 महत्वाची राज्य आहेत, तिथे इलेक्शन्स आहेत, थोडंसं लांगुल चालन होण्याची शक्यता आहे. पण सध्या अर्थव्यवस्थाची परिस्थिती अशी आहे की लांगुल चालन करणं देखील फार मोठं जिकिरीचं होतं आणि तो ब्रेव निर्णय, धाडसीचा निर्णय वित्तमंत्र्यांनी या बाबतीत घेतलेला आहे आणि कोणतंही लांगुल चालन न करता ग्रोथ ओरिएंटेड बजेट असं या अर्थसंकल्पाचं नामविस्तार करणं आपल्याला काळजीचं ठरणार नाहीये, अतिशय आवश्यक ठरेल असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. सर, आता जसं की रोजगार झालं, महाराष्ट्राचा वाटा झाला, त्यानंतर सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट झालं. यासोबत अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत की शिक्षण क्षेत्र. तर शिक्षण क्षेत्राबद्दल काय म्हणताल? शिक्षण क्षेत्रामध्ये जर सांगायचं ठरलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची ऑलरेडी एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारने डिक्लेअर केली आहे. त्यामुळे या बजेटमध्ये त्याच्या अनुषंगाने जे जे काही करणं आवश्यक होतंय ते सर्व त्या याच्यामध्ये प्रोव्हिजन त्याच्यातल्या ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जे काही नवीन डिजिटायझेशन आणि डिजिटल एज्युकेशनच्या संदर्भात जी काही माहिती आवश्यक होती त्या संदर्भातील बदल सरकारने या अंदाजपत्रकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत. पण एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सगळ्या ठिकाणी सगळे बदल होणं आवश्यक आहे, पण ते बदल करण्यासाठी आपल्याकडं पुरेसा पैसा असणं देखील आवश्यक आहे आणि तो पैसा आवश्यक असण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य कर्ज देखील आपल्याला घ्यायला लागतंय. आणि आता तुम्ही जर एकंदर आपल्या वित्त बजेटची जर तुटी पाहिली, तूट एकंदर पाहिली, तर तुटीचा आकडा जरी कमी झालेला असला तरी तो आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. कारण याच्या संदर्भात 6.4% जी काही डेफिसिट आहे, याच्या अर्थशास्त्रीय जर त्याचा आपण अभ्यास करायचा ठरवला तर त्याच्यात एकच येईल की अर्थशास्त्रीय तूट ही नेहमी भरून काढायला लागते. फार तर नाममात्र तुम्हाला रिकामी ठेवता येते, पण याच्यातली 6.4% आर्थिक जी काही तूट आहे ती अजून कुठून घ्यायची किंवा कुठून भरायची आहे हेच अजून नक्की झालेलं नाहीये. आणि हे जर नक्की अजून काही वर्ष झालं नाही तर सध्याचा जो काही टॅक्स बर्डनचा जो भाग आहे
हा पुढील पिढीवर आपण थोपवणार आहोत, ते अतिशय वाईट आहे. हे सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीने भावी पिढीवर कोणतेही बर्डन जाऊ नये, या दृष्टीने केंद्र सरकार कसे प्रयत्न करेल याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. सध्या जी काही पिढी आहे त्या पिढीनेच आत्ताचा ज्या काही चुकीचा जो भार असेल तो खांद्यावर घेतला पाहिजे. भावी पिढीसाठी त्याचे लक्तर बाहेर टांगून ठेवणं हे सध्याच्या काळाची तरी नक्की गरज नाही, असं मला या निमित्तानं सांगावसं वाटतं. आणि ते जर शक्य नसेल तर तुटीचा अर्थसंकल्प असू नये, असं मी शेवटी त्या संदर्भात तुम्हाला या बाबतीत सांगेन. अर्थातच म्हणजेच डिजिटल इंडियाकडे जरी भारत आता वाटचाल करत असेल, त्यासोबत सस्टेनेबल फिस्कल डेफिसिटचा मुद्दा आपण मांडलात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, शिक्षण बरोबरच आता सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र. तर आरोग्य क्षेत्रात या अर्थसंकल्पात काही बदल केले गेलेत का? अगदी योग्य मुद्दा तुम्ही सांगितला, जो मी सुरुवातीच्या ओपनिंग रिमार्क्स मध्येच तुम्हाला मी कानावर घातला होता. की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक फॅमिलीने या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आर्थिक सोसलेलं आहे. आणि ते नुकसान का सोसावं लागलं, तर अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे त्यावेळेला उपलब्ध नव्हते. पण आता तिसरी लाट येणार आहे, आली गेली बहुतेक असं सगळेजण म्हणतात. पण चौथी लाट तशीच असेल असं सांगता येत नाही. पाचवी लाट परत येणार आहे असे विदेशी आपले मित्र सांगत असतात. मग अशा वेळेला जर हा जर कायम राहणार असेल, कोरोना जर आपल्याबरोबर कायम वास्तव्य करणार असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडं परमनंट व्यवस्था देखील तशी असली पाहिजे. आणि समजा जर त्याच्यावर पर्याय निघत नसेल, तर पर्यायी व्यवस्था होणं गरजेचं आहे. आणि ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपण जर एखाद्या वेळेला म्हणजे आपण जे कोरोनाग्रस्त जे आहेत लोक, ते जेव्हा खुर्चीवर आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण खुर्चीवरचे लोक जेव्हा भिंतीवर जाऊन बसतील आणि चंदनाच्या फुलांचा हार त्यांच्या गळ्यात जेव्हा असेल, अशा वेळेला जे कुटुंबाची जी अवस्था होईल, ते कुटुंबाची अवस्था नीट करण्यासाठी कुठल्या तरी स्वरूपाचं तुमच्याकडं सोशल सिक्युरिटी मेजर असलं पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. आणि हेल्थ इन्शुरन्सची रक्कम ही एवढी मोठी असली पाहिजे की बाकीच्या कुटुंबियांचं उर्वरित जीवन त्यातनं अतिशय सुलभपणे पार पाडता येऊ शकेल. अशी व्यवस्था सध्याच्या कालावधीमध्ये आपल्या कोणत्याही कलमामध्ये उपलब्ध नाही. हाच एक मला या संदर्भातली एक त्रुटी तुमच्या निदर्शनाला आणावीशी वाटते. अगदी खरं आहे सर. सर, सर्वसामान्यांमधला आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक कणा म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय आहे? शेतकऱ्यांसाठी थोडीफार तरतुदी आहेत, कारण लोकांचा किंवा अर्थसंकल्पाचा एक मुख्य उद्देश असाच होता की ज्यांना जास्त अफेक्टेड आहेत अशा लोकांसाठी मदत करायची. पण अनफॉर्च्युनेटली कोरोना कालावधीमध्ये जर कोणतं एक क्षेत्र स्टेबल राहिलं असेल, की जे मदत म्हणजे ते कोलमडून गेलं नाही असं कोणतं जर क्षेत्र असेल, तर ते शेती क्षेत्र आहे. आणि शेती क्षेत्राची जी काही वाढ आहे ही 2 ते 3% कॉन्स्टंटली गेले 2-3 वर्ष कायम आहे. त्यामुळं कदाचित केंद्र सरकारने काही शेतकऱ्यांच्या संदर्भात मिनिमम सपोर्ट प्राइस वगैरे जे आहे त्याचे जे मुद्दे आहेत, आता कदाचित नवीन कायदे येतील त्यावेळेला ते कदाचित मुख्य बदल त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतील. पण या ह्याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइसच्या संदर्भात त्यांनी मोठे बदल केलेले आहेत आणि शेतकऱ्याला त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात हमी देण्याची गॅरंटी पण त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा शेतकऱ्याचं जीवन सुसह्य होईल असं मानायला पूर्ण जागा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तथापि याच केंद्र सरकारने 5 वर्षामध्ये 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन दिलं होतं. पण त्या संदर्भात आपल्या कोरोनानी आणि इतर काही प्रॉब्लेम्समुळं आपण त्या गोल पर्यंत किंवा त्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये. हा एक त्यातल्या त्यात नकारार्थी मुद्दा आपल्याला यात विचारात घेतला पाहिजे. पण आज नाही, उद्या नाही परवा कधीतरी हे शक्य आहे. हे सध्याच्या सरकारच्या विचार करण्यामुळं म्हणा किंवा जे काही कार्यबाहुल्य त्यांचं चाललंय, डेफिनेट गोल जे त्यांच्या डोक्यात आहे, त्या आधारे असं होऊ शकेल असं म्हणायला पूर्ण जागा आहे, असं म्हणायला मला सांगावसं वाटतं.
म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांसाठी जरी दिलासादायक हा अर्थसंकल्प असेल, तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने अजून प्रयत्न नक्कीच गरजेचे वाटतात. सर्वसामान्यांसाठीचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्राप्तिकर. तर यासंबंधी या अर्थसंकल्पामध्ये काय मांडलंय? खरं सांगायचं ठरलं तर एकंदर तुम्ही फायनान्स बिल जर पाहिलं तर प्राप्तिकरासंदर्भात एकंदर 84 बदल सुचवले आहेत. 1-2 नाही, 84 बदल सुचवले आहेत. ते आता छोटे बदल आहेत, मोठे बदल आहे, वाचल्याशिवाय समजणं कठीण आहे. परंतु अर्थमंत्र्यांनी जे काही 4-5 महत्वाचे बदल त्यांच्या भाषणामध्ये सांगितले, त्याचा आपण या ठिकाणी नक्कीच उहापोह करू शकतो. आता सर्वात पहिला महत्वाचा बदल जो आपण यामध्ये लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे अपडेटेड रिटर्नच्या संदर्भात एक नवीन तरतूद या कायद्याअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. आता हे अपडेटेड रिटर्न म्हणजे काय, हे एक महत्वाचा भाग पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आता तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक वर्षी वर्ष संपल्यानंतर 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करायला लागतं. आता यंदाच्या वर्षी 31 जुलै ही आपली शेवटची तारीख होती. 31 ऑक्टोबर सक्तीच्या विशेष लेखा परीक्षणासाठी होती. 30 नोव्हेंबर तारीख 92 ए खालच्या सेक्शन खाली होती. अशा पद्धतीने वेगवेगळ्या तारखा आपल्याला विवरणपत्र दाखल करण्याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये उद्युक्त केल्या आहेत. गेल्या 2-3 वर्षामध्ये दाखल करण्याच्या मुदतीमध्ये केंद्र सरकार सतत बदल करीत आहे आणि सुरुवातीला 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भरता येऊ शकणारं हे प्राप्तिकर विवरणपत्र गेल्या वर्षी मुदत 1 वर्षांनी कमी करण्यात आली. म्हणजे रिटर्न वर्ष संपल्यानंतर 1 वर्षाच्या आतच फक्त दाखल करता येत होतं. त्या अगोदर ते 2 वर्षात दाखल करता येऊ शकत होतं. आणि चालू वर्षी मात्र या 1 वर्षाचा कालावधी त्यांनी पुन्हा 3 महिन्याचा कमी करून तो 9 महिन्यापर्यंतच कमी करण्यात आला होता. म्हणजे सांगायचं ठरलं तर या वर्षीचं 21-22 विवरणपत्र नॉर्मल कोर्समध्ये 31 मार्च 23 पर्यंत दाखल करता येऊ शकलं असतं. पण आता 3 महिने कमी केल्यामुळं 31 डिसेंबर 2022 ही आता अंतिम तारीख असणार आहे. आता यामुळे प्रॉब्लेम्स काय निर्माण झालेत ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. तारखा पक्क्या आहेत. तारखा नीट ठरवलेल्या आहेत. आता इन्फोसिसच्या प्रॉब्लेममुळे तारखा वाढतायत ती एक दुय्यम बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. पण हे जे काही सध्याचं सरकार जे आहे ते आता हायटेक सरकार झालंय. म्हणजे प्राप्तिकर विभाग हा माझ्या दृष्टीने अतिशय हायटेक निर्माण झालेला आहे आणि करदात्यांच्या विविध उत्पन्न स्तोत्रांचं उगम आणि प्रसारण स्थानावर बारीक लक्ष पण ठेवून आहे. करदात्याच्या फार फाजील चांगुलपणावर लक्षात न ठेवता टीडीएस आणि टीसीएस वर जास्त भिस्त ठेवून देशासाठी जास्तीत जास्त कर संकलन कसं होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा लेट्सअप मराठी तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. लेट्सअप मराठीच्या दर्शकांना आजच्या आपल्या या चर्चेमधून अधिकच विश्लेषणात्मक माहिती मिळाली असेल आणि त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.